हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज परत निघणार आहेत मुंबईला जायला. कसा 1.25 महिना गेला समजलंच नाही, तर त्याआधी पटकन परड्यात सगळी फेरी मारून घेते, कारण की हे दिवस फक्त आता पुढच्या वर्षी अनुभवायला भेटणार आहेत. त्यामुळे जरा इथे फेरफटका मारून घेते आणि तुम्हाला मी दाखवते. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेला गेलो ना, तर त्यावेळेला ह्या झाडाचं जे फळ काढलं होतं ते फळ मी तुम्हाला घरी जाऊन कट करून दाखवते. तर त्याचं काय म्हणजे आश्चर्य आहे ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवते इथे. आणि हे कसलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे ते फळ होतं आणि मी कट केलं ना, म्हणजे आमची चुलत जाव आहे तर तिने कट केलं, तर त्याचा कलर असा पूर्ण चेंज झाला. म्हणजे ते फळ पहिल्यांदा पांढरं होतं कट करताना, नंतर ना त्याचं असं म्हणजे थोडं लाईट ग्रीन असं होत गेलं. तर हे फळ कशाचं आहे किंवा ते झाड कशाचं आहे, जर कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फुलाचा वास मस्त विचारला अक्काला, जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कशाचं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकता असं ना थोडं याचं कट, ते फळ कट केल्यानंतर ना खरबुजासारखं आहे ते फळ. ते कट केल्यानंतर त्याचा लिटरली असा कलर झालेला आहे ग्रीन. हे बघा असे इथे हे कट करून ठेवले आहेत. तर याची मी रील्स पण आता थोड्या दिवसात टाकते, तर त्याच्यामध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगा की हे फळ कशाचं आहे ते, किंवा तुम्हाला आत्ता माहिती असेल तरी तुम्ही सांगू शकता. बघूया आता, पक्षी मस्त बसलेत. बघूया आता जवळ गेल्यावर उडाले नाही पाहिजे. मस्त बसलेत एकदम लाईनीत. सगळे बगळे आहेत बघा, दिसतात. 3 दिसतात पण 4 आहेत वास्तविक. तिकडे दाखवतो मी तुम्हाला, जर उडाले नाही तर दाखवतो. दिसतात. चौथा थोडासा खाली बसला. हां है ना, किती छान बसले बघा. बगळे नाही आहेत, ते काहीतरी वेगळेच पक्षी आहेत. मला तर एवढी आयडिया नाही आहे पक्ष्यांबद्दल. तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा नक्की. वाव, घे भरारी. उंच दिसतात अजून. हे बघा केले चा गावा किती घेता. आंबे तर तुम्ही बघलास. आता ह्या बघा काय दिसता सगळा भरून बघा. इतर सण भरून बघा, झूम करते माहिती समजत. काय हे जांभळं बघा किती आहेत ते. रोज यायची काढायची खायची, रोज यायची काढायची खायची. ही बघा कशी पिकलेली आहेत बघा. घड बघा कशी भरलेले आहेत ते. ही मजा आहे गावाला, म्हणून इथे येतो. आणि नॅचरल मस्त मजा. आणि हे इथं हिरवळ तर असतेच. मुलं खेळतात तिथं बघा. हे बघा मुलांची मजा. हो, खुल्लं मैदान. मुंबईसारखी काही गैरसोय नाही, एकदम मस्त. आता हे काका आमचे जादू करणार आहेत, तुम्ही बघा. काकांचं नाव आहे काय? नाव सांगा हो काका तुमचं. बाळा मुरकर. मुरकर काका. 3, 4, 5, 6, मोठ्यान बोला. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. शकता नाही. 26 झाले. किती बादशाह 13वा पानाया. लास्ट नंबर किती परत बादशाह काही सवय त्या 26 आली होऊ नये पाहिजे. चल हे किती 9 26 आणि 9 किती. थांब 9, 10, 11, 12 आणि 13. आता बोल किती बेरीज कर. 13 जुने 26 आणि 9 किती. 13, 9, 26 आणि 9 35. 35 बदाम दशी 35. हा बदाम दशी 1, 2, 3, 4, 5, 6, 8,
9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34 आणि 35. अरे ये हो गया. कोकणची कन्या सपना चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. पाऊस भरपूर लागता. कमी झाला की नाही सी किती पाऊस होता पप्पा पूर्ण भिजले ना. आम्ही बाहेर पडलो आज आणि गावात मुंबईत जाऊ का नाही पाऊस चालू झालो नाही ना बाळा. देव पण रडत होता. जाऊ नको गाव सोडून जाऊ नको. आणि ह्या आमचा कणकवली स्टेशन कोकण मेवा. तुमका काय वय असलं तर घेऊन जावा. याकडे गर्दी बघा किती आहे. आणि वडापाव खातात मंथन. थंड थंड गार पाऊस गरमागरम वडापाव. कोकण रेल कोकणचा कणकवलीचा वडापाव गरम गरम वडापाव. तर कणकवली प्लॅटफॉर्मला पाऊस पडून गेल्यानंतरचं हे वातावरण. आता खूप पाऊस पडला. मंगेश अक्षरशः भिजले पण इथे पावसामध्ये. आणि पाऊस पडून गेल्यानंतरचं इथे वातावरण. गाडी इली नाही अजून लेट आहे गाडी. आज मग लेट झाली. 1 तास लेट. आपल्याला जायला लेट होणार आता. पाऊस जोरात पडलं ना म्हणून गाडी लेट आहे. सगळी लोक बसले वेट करताय. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून उतरेल. बरोबर बापूच्या मध्ये गाडी नंबर 10101 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव. साईबाबा आणि हा इकडे आता अभ्यास करतो. कोण नाही बोलायच्या मनात होते आतू जण ते पोस्ट करत होते बाकी आणि मुली माझं कोण बोललं नाही तिला. आई पण तिला ओढत होती पण तिकीट काढली ना. आबरूचा गजरा घातलाय. ट्रेन मध्ये आवाज येत नाही. हे जाऊ दे ती चेतना चेतना तिकीट काढली ती म्हणून थांबवलं तिला. मी चेतना तिच्या बसून थोडा घेतले होते मोदक. हा तुझ्या आता आवाज येत नाही. मोदक घेतले होते. पुरणपोळी घेतली होती. आणि मोदक 50 रुपयाचे. 50 रुपयाचे किती 4 मोदक. चल ठीक आहे जाऊ दे. 50 रुपयाचे 4 मोदक. आणि पुरणपोळी होती 35 रुपयाला 2 होत्या. तर आता मी घेतल्या त्या. आणि हे इकडे चणे फुटाणे खातात. यांचा येताना पाऊस खूप होता ना तर ते भिजले होते. आणि मंथन इथे अभ्यास करतोय. आता स्कूल चालू होणार आहे ना तर त्याच्यामुळे थोडासा अभ्यास ठेवते. आणि आता आमची जनशताब्दी एक्सप्रेस आता वाढत सगळे फेरीवाले फिरताय तिकडे. मंथनने काकडी पण घेतली. लस्सी प्यायला काकडी घेतली. स्टेशनला वडापाव घेतला ज्या वेळेला पाऊस चालू होता ना त्यावेळी. आणि आता हे आमचे फेरीवाले फिरतात. ते मला कळलं नाही काय चालवलं ट्रेनमध्ये. रत्नागिरीवरून गाडी आता सुटली. रत्नागिरीत मस्तपैकी वडापाव वगैरे खाल्ला. आणि आता निघालोय परत मुंबईकडे रवाना. थोड्या वेळानंतर परत आता वाजलेत 8 वाजलेत रात्रीची. सन्नाट आहे सन्नाट. आताच पाऊस पडून गेलाय. गार वातावरण झालेलं आहे. हे बघा हे सांगतायत गरे गरे ट्रॅव्हलिंगमध्ये असे गरे कोण खाऊ शकतं. फक्त आणि फक्त कोकणी माणसं आहे ना.
नमस्कार मंडळी. कालचा व्हिडिओ मी आज इथे परत कंटिन्यू करते. काल येताना खूप पाऊस होता आणि गावचे व्हिडिओ तुम्ही बघितलात आणि तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की कमेंट करा. आणि आता गावावर ज्यावेळेला घरातून निघालो ना त्यावेळेला एवढा पाऊस होता ना तर मंगेश अक्षरशः भिजले होते. एका साईडला बसले होते ना तर ते भिजले होते आणि छत्री पकडली होती तर येता येताना म्हणजे रिक्षामधून आलो ना तर ती कुपाला अडकली आणि छत्री पण फाटून गेली. तर मग अक्काला बोललं की छत्री फाटली आहे. मग त्याच्यानंतर काय मी तिथे व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण की एवढा खूप पाऊस होता निघताना. तर मी म्हटलं राहू दे व्हिडिओ. आणि मग रात्री आम्हाला यायला घरी पोचायला आम्हाला 1:45 वाजली. 1 वाजताच गाडी पनवेलला आली होती आणि 1:45 वाजले इकडे यायला. मग डिरेक्ट आम्ही ऑटो वगैरे केली पनवेलवरून आणि मग आलो. जनशताब्दी अलीकडे थोडीशी लेटच येते आणि पावसात तर त्याच्यापेक्षा लेट येते. तर हे माहिती होतं की आपल्याला लेट होणार आहे. आणि संकेत पण गेला होता रायगडला, मग तो थोडा लेट आला. मग जेवण आता काय बनवायचं, मग त्याने काय केलं, पार्सल घेऊन आला होता. जेवण स्वतः जेवला आणि आम्हाला येताना पार्सल घेऊन आला. मग ते आम्ही खाल्लं कारण की जास्त काही भूक नव्हती. मी ना स्टेशनला हे घेतलं होतं, पुरणपोळी भेटतात ना, तर पुरणपोळी पण घेतली होती. त्यानंतर मोदक पण घेतले होते. 4 मोदक होते. किती? 50 रुपयाचे फक्त 4 मोदक होते. आणि पुरणपोळी होती 35 रुपीजची, म्हणजे 35 रुपयाच्या 2 पुरणपोळ्या होत्या. थोड्याशा पातळ होत्या. तर मग आका बोलत होती की घरातून चपाती वगैरे आहेत ते घेऊन जा. तर म्हटलं नको, मच्छी पण होती तर मला बोलली मच्छी घेऊन जा. तर मी म्हटलं मी खाईन पण मंगेश वगैरे शनिवारची खात नाहीत, तर त्याच्यामुळे मग मी शक्यतो मी जास्त खातच नाही कारण की ते लोक पाळतात ना, त्याच्यामुळे मी काय खात नाही. तर मग त्याने फ्राईड राईस संकेतने आणला होता. मग ट्रेनमध्ये वडापाव घे किंवा काय घे, कोल्ड थंडा वगैरे पी असं करून, किंवा कुरकुरे घे, काकडी पण होती, असं काही ना काहीतरी घेत मग आम्ही पोचलो पनवेलला. तिथून ऑटो पकडून घरी आलो. संकेतने जेवण आणलं होतं ते जेवलो. थोडंसंच राईस खाल्ला आणि नंतर मग सकाळी आता संकेतने हा नाश्ता घेऊन आला. संकेतने आता मग अशी मेदूवडे घेऊन आला, तर ते मेदूवडे खाल्ले आम्ही. आणि नंतर आता मग मंगेशने तर बोलली आज खूप दिवस झालेत बाहेर, म्हणजे गावाला गेल्यापासून बाहेरचं काही खाल्लं नाहीये. म्हणजे खाल्लं तसं वडापाव वगैरे, पण असं बाहेर काही जेवायला वगैरे गेलं नव्हतं. तर मंगेश बोलले ठीक आहे आज काही बनवू नको, संध्याकाळी आपण बाहेरच जाऊ जेवायला. मग दुपारी पण आता दुपारी मी काही जास्त नाही. मंगेश बोलले मंथनसाठी आणि माझ्यासाठी इथे मिसळ आहे स्पेशल, केशवानंद मिसळ, तर तिथे जातो आम्ही मिसळ खायला. मग ते तिकडे गेलेत आणि मी बोलली माझ्यासाठी फक्त ऊसाचं ज्यूस घेऊन या, रस घेऊन या. तर मग मी तो रस पिणार आता. आणि त्यानंतर मग संध्याकाळी बोलले आज तू थोडा आराम कर बोलले, आणि जे काय असेल ते काम करायचं कारण की उद्यापासून मंथनची शाळा आहे. आता झाले सगळे गावचे दिवस संपलेले आहेत. कारण की गावाला कसं मस्त आराम केला. आराम म्हणण्यापेक्षा थोडंसं रिलॅक्स जीवन असतं. इथे आल्यानंतर घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला चालवावं लागतं. तर आता इथून पुढे आता परत शाळा चालू होणार. मग संध्याकाळी परत डीमार्टला पण जायचं आहे, मंथनची शॉपिंग करायची, म्हणजे घरातली ग्रोसरी पण भरायची सगळी आता. कारण की 1.25 महिना संकेत एकटाच होता. तो घरी करून खातो तो स्वतःच करून खायचा. कधी वाटलंच तर हॉटेलला जात होता जेवायला, किंवा मग ऑफिसवरून वगैरे काय येताना मग डायरेक्ट जेवून पण यायचं. तर मग आता ग्रोसरी पण भरायची, मंथनची शॉपिंग करायची. मंथनला जातानाच मी टिफिन घेतला होता त्याला बॅग पण घ्यायची, आता बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्यायचे. तर तो बोलतो मम्मी अंब्रेला पण घेतात. मी म्हटलं माझ्यासाठी मागच्या वर्षी मी घेतली होती, पण मी छोटी पण घेणार आहे एखादी, कारण कधी कधी ऊन असलं ना तर मला लागते, मग ती पण घेईन. त्यानंतर बाकी घरातलं जे सामान भरायचं तर ते पण भरायचे. तर असा सगळा व्हिडिओ असेल. तर म्हणजे असा सगळा व्हिडिओ होता. तर आता संध्याकाळी मग डीमार्टला जाताना जर शेअर करता आलं तर मी तुमच्यासोबत शेअर करेन, बघू. नाहीतर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण की डीमार्टमध्ये आज गर्दी तर असणारच, मला माहिती आहे. कारण की उद्यापासून शाळा चालू होत आहेत, त्याच्यामुळे गर्दी असेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. मी आता व्हिडिओ इथेच थांबवते. असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फक्त वेध लागले परत गावी जाण्याचे, कारण की गणपतीसाठी. तर त्यासाठी आधी 2 महिने तिकीट परत बुक करून ठेवावी लागणार आहे. तर तसं मी यांना सांगितलंय की तिकीट बुक करून ठेवा, आपल्याला जावं तर लागणार आहे, त्यामुळे जातोच आम्ही. तर आता फक्त वेध लागलेत गणपती बाप्पांच्या आगमनाचे.
तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.